तर ही आहे माझी आजची साडी आणि ही साडी मी ऑनलाईन घेतली आहे. कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा. लेडीज ज्या बघतायत त्या. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे पंचमी. आज वर्क फ्रॉम होम करणार आहे आणि 1 वाजता लॉग इन करणार आहे. तर आता वाजलेत 11 आणि 11 वाजता आम्ही चाललोय पूजा करायला. तिची तयारी झाली आहे सगळी. नैवेद्य वगैरे झालाय. नैवेद्य दाखवा. हे बघा सगळे रेडी आहे. पंचमीच्या पूजेला भात चलत नाही, प्रसादाला भात नाही चलत. मम्मी बघा येतो नागपंचमीच्या कशा रेडी झाल्यात आणि ते कोमले. खरे सांगायचं म्हणजे झालं तर आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक अर्थ आहे. नागपंचमी म्हणजे निसर्गाच्या रूपात असलेल्या देवतेला वंदन. नागपंचमीला वारुळाकडे जाऊन पूजा केली जाते. तर त्या पूजे करण्यासाठी मी जे ताट रेडी केलं होतं तर ताटात मी हळदी कुंकू, नैवेद्य, दूध, पाणी, लाह्या आणि वस्त्र आणि दिवा तर अशा प्रकारे तयारी केली होती. चालेल मी एकदम अशी वेस्टर्न रेडी झाले आणि या बाकीच्या दोघी आहेत ना त्या ट्रेडिशनल रेडी झाल्या. आता जातो आम्ही पूजाला आणि पूजा करतो. तर काय काय पूजे कशी करतो तर हे पण दाखवणार आहे मी तुम्हाला. तर नक्की बघा. फायनली आली मी घरी. खूप लांब गेलो होतो आम्ही. आमच्या तिकडं पंचमीला आहे ना असं सगरुबा करायची माझी आजी. याचा मातीचा सगरुबा म्हणजे की असं घर बनवायचं मातीचं आणि त्याच्यात काहीतरी देव ठेवायचा
आणि मला एवढं आठवत नाही आहे, पण असं काहीतरी असती मूर्ती, ती त्याच्यात ठेवायची आणि त्याची पूजा करायची. आणि गावातल्या म्हणजे आमच्या तिथल्या सगळ्या बायका यायच्या आमच्या घरी आणि असं ते फेर धरायच्या. असं फेर मानतात की सगळ्या बाईंनी एकामेकीच्या हाताला पकडायचं आणि असा गोल करायचा आणि गोल केल्यानंतर गाणे म्हणायचे, गवळणी म्हणायच्या, आणखीन काय ज्यांना जे येतं ते म्हणायचं. तर असं होतं. पहिली परंपरा खूप छान होती. मी ती एन्जॉय केलेली माझ्या लहानपणी, त्यामुळं मला आता काही वाटत नाही. पण गोडूनी बघितलं. तर ही आहे माझी आजची साडी आणि ही साडी मी ऑनलाईन घेतली आहे. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. लेडीजच्या बघतायत त्या की कशी वाटते साडी. गुडू शाळेतून आली आणि आता तिला मी रेडी केलाय. बघा किती छान रेडी झाली. आणि तिला मी हा ड्रेस घेतलाय पंचमीला. दाखव त्यांना ड्रेस तुझा. वा, उभी राहा. हे बघा न्यू पॅटर्न. कुठलं पॅटर्न म्हणते त्याला? न्यू न्यू की आज चिमणी आली आहे आणि चिमणी आता इन्स्टॉलेशन होईल त्याचं. तर मी ते कटिंग वगैरे झालंय सगळं. तर कटिंग काय केलं कटिंगमध्ये आणि कसं झालं तर त्याचा पण व्हिडिओ केलाय मी. तर इथे ऍड करेल मी मध्ये आणि नंतर इन्स्टॉलेशन दाखवल. तर नक्की बघा. बाय. किचन अपडेट करायचं ठरवलंच होतं आणि शेवटी इलिका चिमणीची निवड केलीच होती मी. तर तुम्ही इलिका चिमणीची निवड मी कशी केली आणि कुठल्या कंपनीज मी पाहिल्या होत्या तर ते तुम्हाला बघायचं असेल तर मी लास्ट व्हिडिओमध्ये टाकलं आहे की मी ती निवड कशी केली आणि किती खर्च आला. तर इथे मी दाखवणार आहे तुम्हाला की इन्स्टॉलेशन. मला तर खरं तर प्रोसिजर माहीतच नव्हती की इन्स्टॉलेशनमध्ये नक्की काय असणार आहे. तर आत्ता मला लक्षात आलं. तर टेक्निशियन येतात, आधी माप घेतात, मग ड्रिलिंग वगैरे करतात. तर तासाभराचं काम हेच होतं. तर माप घेणं वगैरे. नंतर दुसऱ्या दिवशी कोर कटिंगवाला येतो आणि कोर कटिंगवाला त्याने असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते की ते असे माप घेतात आणि ते पण असं गोल असं डक करून ठेवतात. तर मी डकवाली चिमणी निवडली होती कारण डकमध्ये आपल्याला 1 टाईम खर्च येतो आणि विदाऊट डक जर घेतली, तुम्ही डकलेस जर घेतली तर त्याला आपल्याला 6 महिन्याला 2200-2300 रुपये खर्च येतो. तर मी डकवाली घेतली. घरातल्यांनी सगळ्यांनी डकवाल्यालाच हो म्हटलं. तर डक म्हणजे की होल करायचं आणि तिथून पाईप बाहेर काढायचा, याला म्हणतात डक. आणि डकलेस म्हणजे की विदाऊट होल. तर अशा प्रकारे होल भिंतीला पडलं आणि ते बघा किती कचरा झाला होता. सगळं मला जेवढं मी आधी क्लीन केलं होतं त्याच्या दुप्पट आता कचरा होऊन बसला होता. तर कोर कटिंगवाल्याने मला खरं तर फसवलं इथे. तर तुम्हाला फसवू नये म्हणून मी तुम्हाला आधी सांगते की कोर कटिंगचा मला खर्च आला 3000. कारण त्यांनी मला सांगितलं होतं की 200 पर इंचनी होईल. तर टोटल इंच झालं की 15. तर 15 इंच झाले 3000. तर त्यामुळे त्यांना मी 200 रुपये कमी करायला लावले आणि तिथे 2800 रुपये मला तिथे खर्च आला. तर मी दुसरीकडे विचारलं नंतर जे फक्त फर्निचरला होल करायला आले होते त्यांना विचारलं. तर त्यांनी सांगितलं की मी 500मध्ये करून दिलं असतं. तर इथे मी फसले तसं तुम्ही फसू नका. तुम्ही पण विचारा. कारण हे कोर कटिंगवाले माणसं त्या इलिका कंपनीनेच पाठवले होते. इथे माझे पैसे जास्त गेले. कोर कटिंग वगैरे झालं आणि नंतर मी ते क्लीन वगैरे केलं. तर क्लीन करताना मला अमोलनी खूप हेल्प केली. खरं तर ॲक्च्युली घरात कोणीच नव्हतं तेव्हा ते कोर कटिंगवाले आले होते. क्लिनिंग वगैरे झालं आणि नंतर चिमणीचं पार्सल आलं. तर चिमणीच्या पार्सलमध्ये मी खूप एक्साइटमेंटने खोलत होते आणि गोडू पण मला इतकी मध्ये करत होती ना. तिला पण खूप एक्साइटमेंट असते प्रत्येक गोष्टीची. तर असं आम्हाला पण वाटत होतं की काय खरं तर चिमणी जो पार्सल देऊन गेला तर त्याने सांगितलं होतं की जेव्हा इन्स्टॉलेशनला लोक येतील तेव्हाच ते ओपन करा. तर गुडूला आणि मला काही रावलं नाही. आम्ही दोघींनी अशा पद्धतीने ओपन केलं आणि चिमणी बाहेर काढली आणि गुडू त्यात खेळायला पण लागली. तर गुडू खूप मस्ती करत होती त्या बॉक्ससोबत. तर तुम्हाला बघा तुम्ही
ते खाली गेलं वजनाने पडू वजन. चिमणीचं पार्सल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी इन्स्टॉलेशनसाठी लोक आले होते. त्या इन्स्टॉलेशनसाठी त्यांनी 2 होल केले, म्हणजेच खिळे टाकले आणि त्यात ते अडकून दिली चिमणी. चिमणी इन्स्टॉलेशनला मला खर्च आला 750 आणि कोर कटिंगला आला 2800. तर टोटल चिमणी आहे 12,500. तर इतका सारा मला खर्च आला. तर मला तो खर्च वर्थ वाटत होता, कारण खूप किचन खराब व्हायचं आणि मला तेच किचन वेळोवेळी क्लीन पण करायला लागायचं, कारण किचनचा कलर पण व्हाईट आहे. तर ते चांगलं पण दिसत नव्हतं. आणि चिमणीचं इन्स्टॉलेशन वगैरे झाल्यानंतर त्यांनी मला पूर्ण चिमणीचा डेमो दिला, म्हणजे कशी यूज करायची काय. तर मी त्यांना माझे क्वेश्चन पण विचारले आणि या सर्व गोष्टी झाल्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी होते आणि तुम्हाला माझी चिमणी कशी वाटली, तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्स.